नमस्कार श्रोते हो, स्वागत आहे तुमचं मराठी नॉव्हल स्टुडिओमध्ये. चॅनलवर पहिल्यांदा झाला असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. चला तर मग सुरुवात करूया आपल्या कथेच्या वाचनाला. प्रतिशोध, अ रिव्हेंज लव्ह स्टोरी, पार्ट 8. मागील भागात. कोणतं कार्ड? आम्ही कुणीही तुझ्या पर्सला हात लावला नाही. असेल तिथेच कुठेतरी बघ, आनंदी म्हणाली आणि आपापल्या कामाला लागली. मग स्पर्शिका हिरमसून परत वर तिच्या रूममध्ये आली. तिने परत एकदा सगळ्या सामानामध्ये कार्ड शोधण्याचा प्रयत्न केला, पण तिला काही वीरचं कार्ड सापडलं नाही. तिचा सगळा हिरमोड झाला आणि तिने रागात सगळं सामान अजूनच अस्ताव्यस्त केलं. आता पुढे. युवराज फ्रेश होऊन त्याच्या लॅपटॉपमध्ये काहीतरी काम करत बसला होता. गीता कॉफी घेऊन युवराजच्या रूममध्ये आली. भाई, तुझी कॉफी, असं म्हणत गीताने कॉफी त्याच्या टेबलवर ठेवली. थँक्यू बच्चा. युवीने कॉफी मग उचलला. भाई, तू काय करतोयस? गीता लॅपटॉपमध्ये पाहत म्हणाली. उद्या एका महत्त्वाच्या प्रोजेक्टबद्दल मीटिंग होणार आहे, त्यासाठीच टेंडर भरतोय. युवराज कॉफी पीत म्हणाला. अच्छा, गीता म्हणाली आणि त्याच्या लॅपटॉपमध्ये निरखून बघत होती. काही बोलायचं आहे का बच्चा तुला? युवराज कॉफी पीत म्हणाला. नाही, काही नाही, पण तरी एक विचारावंसं वाटतं. गीता बोलायचं म्हणून बोलली. विचार ना मग, युवराज म्हणाला. भाई, आपल्याकडे अगोदरच एवढे प्रोजेक्ट पडून आहेत, अजूनही त्यात नवीन कशाला हवंय? गीता म्हणाली. मार्केटमध्ये आपलं नाव शाबूत ठेवायचं असेल तर प्रोजेक्ट भेटली पाहिजेत. आपले अगोदरचे सगळे प्रोजेक्ट पूर्ण होत आलेत, म्हणून मला हे प्रोजेक्ट हवंय. युवराज हसत म्हणाला. हो, पण त्यामुळे आपल्याला किती काम करावं लागतं? तुला किती काम करावं लागतं? कधी कधी तर रात्रंदिवस ऑफिसमध्ये असतोस, गीता म्हणाली. सवय झाली आहे बच्चा मला आता कामाची. ज्या दिवशी काम नाही केलं तो दिवस माझा बोर जातो, युवराज हसत म्हणाला. त्याच्यावर माझ्याकडे एक सोल्युशन आहे, गीता डोळे मिचकावत म्हणाली. ते कोणतं? युवराज भुवया उंचावून गीताकडे पाहत म्हणाला. भाई, तू लग्न का करत नाहीस? गीता म्हणाली. लग्नाचा विषय निघताच युवराजच्या डोळ्यासमोर स्पर्शिकाचा चेहरा आला आणि तो गालात गोड हसला. सांग ना भाई, तू निशासोबत कधी लग्न करणार आहेस? किती प्रेम करते ती तुझ्यावर? गीताने विषय वाढवला. निशा माझी चाइल्डहूड फ्रेंड आहे बच्चा. मी तिच्या बाबतीत कधीच असा विचार केला नाही आणि करूही शकत नाही. माझ्या आणि तिच्या विचारांमध्ये खूप फरक आहे, युवराज तिला समजावत म्हणाला. पण भाई, तिचं खरंच तुझ्यावर खूप प्रेम आहे. बघितलंस ना तुझ्यासाठी किती पॉझिटिव्ह आहे ती, गीता म्हणाली. आय नो गीता, मला माहीत आहे. निशाच्या वागण्यातून बोलण्यातून ते जाणवतं, पण तिचा हा पॉझिटिव्हनेस मला अजिबात आवडत नाही. डू यू नो, तिच्यामुळे मी किती इम्बॅरेस्ड फील करतो, युवराज म्हणाला. पण भाई, काय हरकत आहे? तिचं तुझ्यावर इतकं प्रेम आहे, वरून दिसायला सुंदर आहे, डॉक्टर आहे, अजून काय हवंय तुला? गीता म्हणाली. प्रेम? मी तिच्यावर प्रेम करत नाही गीता. ती माझी फक्त एक फ्रेंड आहे आणि मी तिच्यावर फक्त एक फ्रेंड म्हणूनच प्रेम करतो. मला माझ्या पत्नीमध्ये जसे गुण हवे आहेत ते निशामध्ये नाही आहेत, युवराज सरळ सरळ म्हणाला. पण भाई, एकदा विचार तरी करून बघ, गीता म्हणाली. मला यावर आता डिस्कशन करायचं नाही आहे, मला माझं काम करू दे, युवराज म्हणाला आणि त्याने त्याचं लक्ष लॅपटॉपमध्ये केंद्रित केलं. गीताने एक मोठा सुस्कारा सोडला आणि तिथून निघून गेली, पण जाताना तिने त्याच्या लॅपटॉपमधून हळूच मोबाईलच्या स्क्रीनवर फोटो काढून घेतले होते. नेक्स्ट मॉर्निंग, जहागीरदार मेन्शन. युवराज त्याच्या आलिशान बेडरूममध्ये बेडवर उपडा पडून शर्टलेस झोपून होता. जेव्हापासून त्याने स्पर्शिकाला पाहिलं होतं त्याच्या डोक्यात सतत तिथेच विचार फिरत असायचे. आताही तो तिच्या स्वप्नात हरवला होता. निशा हळूच त्याच्या रूमचं दार काढून त्याच्या रूममध्ये आली. तिने सेक्सी शॉर्ट नाईटी घातली होती. तिने गालात हसत युवराजवर एक नजर टाकली. तो ट्रॅक पॅन्टवर शर्टलेस होता. त्याच्या गालावर हलकी स्माईल दिसत होती. निशा त्याच्या देहाकडे अनामिष नजरेने पाहत होती. युवराज स्पर्शिकाच्या स्वप्नात हरवला असल्याने त्याला निशाच्या येण्याची चाहूल जाणवली नाही. निशा हळूच चालत त्याच्या बेडजवळ गेली आणि त्याच्या बाजूला पहुडली. एका आडंगावर होत तिने युवराजवर नजर टाकली. त्याचे ते बलदंड पिळदार गोरपान शरीर पाहून तिच्या प्रेमभावना उत्तेजित होत होत्या. तिने हळूच त्याच्या उघड्या पाठीवरून तिचं एक बोट हलकसं फिरवायला सुरुवात केली. तिच्या स्पर्शाने त्याला गुदगुल्या होत होत्या. युवराजने अंग हलकं झाडल्यासारखं केलं, पण अजूनही तो झोपेच्या ग्लानीत होता. निशाने परत त्याच्या पाठीवरून मोरपीस फिरावं असं तिची हाताची बोटे फिरवत होती. युवराजच्या ध्यानीमणी आणि स्वप्नात स्पर्शिका असल्याने त्याला तीच जवळ असल्याचा भास होत होता आणि त्याने झोपेतच आय लव्ह यू असा अस्पष्ट आवाज काढला. निशाला वाटलं तो तिलाच म्हणतोय.
मग निशाने हळूच त्याच्या पाठीवर ओठ फिरवायला सुरुवात केली. युवराजला हे सगळं स्वप्नात घडत आहे असं वाटत असल्याने तोही झोपेच्या ग्लानीत सरळ झाला आणि मग निशा त्याच्या पोटावरून छातीवरून हात फिरवत त्याला किस करायला लागली. पण जेव्हा तिच्या बॉडी परफ्यूमचा सुगंध त्याच्या नाकात घुसला त्याने भानावर येत खाडकन डोळे उघडले. निशाला स्वतःच्या इतकं जवळ पाहून तो गोंधळून तिच्याकडे पाहत होता. निशा गालात हसत त्याच्याकडे पाहत होती. व्हॉट द हेल निशा, तू इथे काय करतेस? युवराज रागात म्हणाला. का? मी आलेलं आवडलं नाही का? निशा अजूनही त्याच्यावरच पडून मादक स्वरात म्हणाली. निशा बाजूला हो, युवराज तिला रागात म्हणाला. अजिबात नाही. किती दिवसानंतर तर मी तुला असं पाहते. इतक्या दिवसानंतर मी इथं आली आहे आणि तू मला बाजूला व्हायला सांगतोस? नो नेव्हर, निशा म्हणाली. निशा ट्राय टू अंडरस्टँड. कोणी बघेल, बाजूला हो प्लीज. आणि ही माझी रूम आहे, युवराज तिला रागवत म्हणाला. पण नवरोबा, काही दिवसानंतर ही माझी रूमसुद्धा होणार आहे. त्यामुळे माझा अशा तुझ्या जवळ येण्याची सवय तुला व्हायला हवी म्हणून मी आली आहे, निशा त्याच्या चेहऱ्यावरून तिचं बोट फिरवत म्हणाली. स्टॉप इट निशा, बाजूला हो, युवराज वैतागत म्हणाला. अजिबात नाही, असं म्हणत निशा त्याच्या चेहऱ्यावर झुकली आणि त्याच्या ओठांजवळ ओठ नेत होती. युवराजनं त्याचे डोळे घट्ट बंद केले आणि तिला लगेच एका हाताने झटका देऊन बाजूला केलं. दूर राहा निशा, लहान म्हणता म्हणता तू जास्त आगाऊपणा करायला लागली आहेस. मी तुला किती वेळा सांगितलं आहे, मला तुझं हे असं जवळ येणं, जबरदस्ती चिकटणं अजिबात आवडत नाही. आता आपण मोठे झालोय निशा, ग्रो अप. युवराज बेडवरून उठत अंगात शर्ट चढवत म्हणाला. तेच म्हणते नवरोबा, आपण मोठे झालोय, आता पुढच्या स्टेप पार करायला हव्यात, निशा म्हणाली. शट अप, युवराज म्हणाला. मला प्रॉब्लेम नाही तर तुला काय प्रॉब्लेम आहे? मी तुझी होणारी बायको आहे आणि आपण आता मॅच्युअर आहोत, त्यामुळे असं थोडंफार चालतं, निशा निर्लज्जपणे त्याला पाठीमागून मिठी मारत म्हणाली. शट अप निशा, तुला का समजत नाहीये? आय डोंट लाईक यू. मला तू त्या पद्धतीने अजिबात आवडत नाहीस. तू माझी लहानपणीची एक चांगली मैत्रीण आहेस. याच्या पलीकडे आपल्यात काहीही होणं शक्य नाही, युवराजने तिला सरळ सरळ शब्दामध्ये खडसावून सुनावलं. आणि मीही तुला कितीदा सांगितलं आहे नवरोबा, माझ्याशिवाय तुझ्या आयुष्यात कुणीच येऊ शकत नाही, असं म्हणत निशा परत त्याच्या गळ्यात हात घालून लाडात येत होती. ओ गॉड निशा, यू आर डिस्कस्टिंग, असं म्हणत युवराजने तिला परत स्वतःपासून दूर केलं आणि रागात बाथरूममध्ये घुसला. बाई ग, किती चिडतो हा माझा नवरा, बट आय लव्ह हिम, निशा स्वतःशीच म्हणत हसली आणि रूम बाहेर निघून गेली. युवराजने रागातच शॉवर ऑन केला आणि भिंतीला हात टेकून शॉवरच्या खाली उभा राहिला. त्याने राग घालवण्यासाठी डोळे गच्च बंद केले आणि जोरजोरात श्वास घेऊन त्याचा राग शांत करण्याचा प्रयत्न करत होता. डोळे बंद केल्यावर त्याच्या डोळ्यासमोर परत स्पर्शिकाचा तो निरागस आणि सादगीभरा चेहरा आला. त्याला त्याच्या फ्लॅटवर त्याच्या एकदम जवळ येऊन बिलगलेली स्पर्शिका आठवली आणि त्याच्या चेहऱ्यावरचा राग जाऊन आपोआपच हसू आलं. जेव्हापासून त्याने स्पर्शिकाला पाहिलं होतं त्याने दुसऱ्या कोणत्याच मुलीचा ना विचार केला होता ना कुणाला स्पर्श केलं होतं. आता त्याला फक्त तिच्याशी प्रामाणिक राहायचं होतं आणि तिलाच त्याच्या आयुष्यात त्याची अर्धांगिनी म्हणून स्थान द्यायचं होतं. देशमुख निवास. स्पर्शिका साखर झोपेत तिच्या राजकुमाराच्या स्वप्नात परत हरवली होती. पण यावेळी तिच्या राजकुमार चेहऱ्यासमोर फुलांचा बुके आणि हातात चॉकलेट घेऊन उभा होता. ती चालत त्याच्यासमोर गेली आणि तिने बुके हटवण्याचा प्रयत्न केला. तिने हात लावून बुके हलकासा बाजूला सरकवलाच होता की तितक्यात तिचा अलार्म वाजला. ती खडबडून जागी झाली आणि तिचं स्वप्न पुन्हा अधुरं राहिलं. तिने वैतागत अलार्म बंद केला. तिच्या डोक्यात कालपासून तोच विचार घुमत होता की तो बुके आणि ते चॉकलेट्स कुणी पाठवले असतील. त्यामुळेच तिच्या स्वप्नात आता ते एक प्रकरण ॲड झालं होतं. यार, कोण असेल हा बुकेवाला? प्लीज देवा, तो वीर असू देत, असं म्हणत स्पर्शिका परत डोळे लावून वीरच्या नावात हरवली आणि खालून लगेच आनंदीने तिला जोरात आवाज दिला. काय यार ही वहिनीपण्णा, काय माहीत हिला माझ्या स्वप्नांची काय एवढी दुश्मनी आहे. नेहमी अँड टायमावर आवाज देत असते, असं म्हणत स्पर्शिका उठून बाथरूममध्ये तंतनत घुसली. राठोड हाऊस. फोनच्या मेसेज टोनमुळे वीरची झोप चावळली. त्याने डोळे उघडून टेबलवरचा फोन हातात घेतला. त्यावर गीताचे 5-6 मेसेज फ्लॅश झाले होते. ते पाहून तो लगेच बेडवर उठून बसला आणि मोबाईलचं लॉक खोलून त्याने गीताचा मेसेज बॉक्स उघडला. तिचे मेसेज पाहून त्याच्या ओठांची कडा हलकीच वर रुंदावली. गीताने त्याला युवराजने भरलेल्या टेंडरचे फोटोग्राफ्स पाठवले होते आणि सोबतच खाली आय लव्ह यू असं लिहून खूप सारे किसिंग इमोजीज पाठवले होते. आय लव्ह यू टू गीता,
असंच माझ्यावर आंधळं प्रेम करत राहा आणि तुझ्या भाईकडून टेंडरच्या फिगर्स लीक करत राहा, वीर मनात खुणशी हसत म्हणाला. मग त्याने एक फोन नंबर डायल केला. हॅलो, मी आता लगेच तुला काही फोटोज पाठवतो, त्यातील फिगर्स आणि आपल्या फिगर्स चेक कर आणि त्याच्या डिफरन्स काढून एक नवीन टेंडर तयार कर, असं म्हणत वीरने अजून थोडंफार बोलून फोन कट केला आणि हसत फ्रेश व्हायला निघून गेला. इन हॉटेल पॅराडाईज. हॉटेल पॅराडाईजच्या कॉन्फरन्स रूममध्ये जवळपास मुंबईतील सगळ्यात छोट्या मोठ्या बिझनेसमॅननी हजेरी लावली होती. युवराज, वीर आणि साहिलसुद्धा आले होते. रुद्र जगतापचं एक मोठं ड्रीम प्रोजेक्ट आज कुणाच्या तरी नशिबी होतं. 4 बॉडीगार्डच्या मध्ये रुद्र बुटांचा टप टप आवाज करत हॉटेलच्या कॉन्फरन्स रूममध्ये दाखल झाला. त्याला पाहून सगळ्यांनी चेअरवरून उठत त्याला सन्मान दिला. गुड मॉर्निंग एव्हरीबडी, सिट डाऊन, असं म्हणत रुद्र चेअरवर बसला आणि तो बसताच बाकी सगळे चेअरवर बसले. मीटिंगला सुरुवात झाली. सो लेडीज अँड जेंटलमेन, मला मुंबईबाहेर एक अलिशान 7 स्टार हॉटेल माझ्या बहिणीच्या नावाने उभं करायचं आहे. त्यासाठी मी कितीही पैसा खर्च करायला तयार आहे. जो कोणी मला हा प्रोजेक्ट लवकरात लवकर तयार करून देईल त्याच्यासोबत मी पुढे अजून 2-3 प्रोजेक्ट करण्यास इच्छुक आहे. सो तुम्हाला याबद्दल अगोदर माहिती दिलेलीच आहे. त्या पद्धतीने तुम्ही तुमचे टेंडर तयार केले असतीलच आणि त्या पद्धतीने तुमचं प्रेझेंटेशनही तयार असेल. सो एक एक करून तुम्ही सगळे तुमचे आयडिया इथे सांगू शकता, रुद्र म्हणाला. मग एक एक करत सगळ्यांनी त्यांचे आयडिया रुद्रला सांगितले. त्यापैकी रुद्रला युवराज, वीर आणि अजून 1-2 लोकांचं प्रेझेंटेशन खूप आवडलं, म्हणून त्याने त्या चौघांच्या टेंडरच्या फाईल्स पाहायला सुरुवात केली. चौघांपैकी वीरच्या टेंडरची फाईल त्याला जास्त इम्प्रेसिव्ह वाटली आणि त्याने लगेच ते प्रोजेक्ट वीरला देऊन टाकला. सो लेडीज अँड जेंटलमेन, मी हे माझं ड्रीम प्रोजेक्ट राठोड ग्रुप ऑफ कंपनीला देतोय. मला हे सांगावंसं वाटतंय की जहागीरदार आणि राठोड ग्रुपच्या टेंडर्स फिगर्समध्ये खूप कमी फरक होता आणि त्या फरकामुळेच मला मिस्टर वीरला हे प्रोजेक्ट द्यावंसं वाटत आहे. सो गुड लक मिस्टर वीर अँड कॉंग्रॅच्युलेशन्स. आय होप तुम्ही माझ्या म्हणण्यावर खरे उतराल, रुद्र त्याला ग्रीट करत म्हणाला. डोंट वरी मिस्टर जगताप, तुमचा ड्रीम प्रोजेक्ट हा वेळेत आणि तुमच्या अपेक्षेप्रमाणेच पूर्ण होईल, वीर त्याला आश्वासन देत म्हणाला. वेल डन, असं म्हणत रुद्र पुन्हा कॉन्फरन्स हॉलमधून बाहेर पडला. मीटिंगसाठी आलेले सगळे बिझनेसमन वीरभोवती जमले आणि त्याला कॉंग्रॅच्युलेशन करत एक एक करून पुन्हा कॉन्फरन्स रूमच्या बाहेर जात होते. यावेळी युवराजने स्वतः प्रेझेंटेशन आणि टेंडर तयार केलं होतं, पण तरीसुद्धा ते त्याच्या हातातून निघून गेलं. याचं त्याला आता खूपच आश्चर्य वाटत होतं. तो तसाच त्याच्या चेअरवर बसून विचार करत होता. सोबत रघु आणि पीटर आजूबाजूला त्याच्या उभे होते. मी म्हणलं होतं ना बॉस, काहीतरी गफलत नक्की होत आहे, पीटर पुन्हा वीरकडे बघून संशयित नजरेने म्हणाला. पण हे कसं शक्य आहे पीटर? हे टेंडर मी स्वतः भरलं होतं आणि त्याचे सगळे डॉक्युमेंट्स फक्त माझ्याकडे आहेत, मग ते लीक होण्याचा प्रश्नच येत नाही, युवराज विचार करत म्हणाला. डोंट नो सर, पण मला खूप स्ट्रॉंग फिलिंग येत आहे की आपल्यात कोणीतरी नक्कीच भेदी आहे, पीटर म्हणाला. आता मलाही तसंच वाटायला लागलं आहे भैयासाहेब. याच्या वेळी काहीतरी अंकुश लावायलाच हवा, नाहीतर गोष्टी हाताच्या बाहेर जातील, रघु म्हणाला. रघु आता लक्ष ठेवायला हवं, तेही सगळ्यांवर. युवराज त्याच्या डोळ्यात आता भयंकर थंडावा होता. त्याने सगळ्यांवर या शब्दावर जोर दिला. तेव्हा रघु समजून गेला की त्याला आता ऑफिसच्या एम्प्लॉईजबरोबर घरच्याही लोकांवर नजर ठेवावी लागणार आहे. जी भैयासाहेब, तुम्ही अजिबात काळजी करू नका. एक टेंडर गेलं म्हणून काय झालं, आता तर खेळ सुरू झाला आहे, रघु वीरकडे बघत म्हणाला. वीर इतर बिझनेसमॅननी घेरून होता. सगळे गेल्यावर तो ऐटीत चालत युवराज जवळ आला. सो युवराज, मला कॉंग्रॅच्युलेशन्स नाही करणार का? वीर युवराजला कुस्सिक हसत म्हणाला. त्यावर युवराजने कपाळावर 2 बोटे रब केले आणि चेअरवरून उठला. कॉंग्रॅच्युलेशन्स वीर, युवराजने शांतपणे खिशात हात घालून एकदम थंड आवाजात त्याला ग्रीट केलं. वेल थँक्यू, वीर हसत म्हणाला. बाय द वे, हे टेंडर मला मिळालं, आता मी तुझ्या बरोबरीने उभं राहणार, वीर ईर्षेने युवराजला बघत म्हणाला. तुझ्यात आणि माझ्यात कधीच कॉम्पिटिशन नव्हतं वीर. तू आत्ता मार्केटमध्ये आला आहेस आणि मी या मार्केटवर मागच्या बऱ्याच दिवसापासून राज्य करतोय, युवराज त्याला म्हणाला. आता तुझे दिवस संपत आले युवराज, आता राज्य करायची वेळ माझी आहे, वीर खुनशी हसत म्हणाला.
गुड लक. आय लाईक युअर ॲटिट्यूड. खूप पुढे जाशील, युवराज त्याच थंड आवाजाने म्हणाला. येस, आय नो, अँड थँक्स फॉर युअर कॉम्प्लिमेंट, वीर म्हणाला आणि त्याला एक लूक देत बाहेर निघून गेला. बघितलं भैयासाहेब, किती माज आहे याला, रघु वीरकडे बघत दात ओठ खात म्हणाला. नवीन नवीन पाऊल टाकलं आहे रघु, उडू दे. चला आपण आपल्या कामाला लागू, असं म्हणत युवराज पीटर आणि रघुसोबत कॉन्फरन्स हॉलमधून बाहेर पडला. युवराजने ऑफिसमध्ये आल्या आल्या त्याचा लॅपटॉप नीट चेक केला. त्याला शंका आली की कुणीतरी हॅकरने त्याचं लॅपटॉप हॅक केलं असेल, पण तसं काहीच आढळून आलं नाही. युवी विचार करत सीटला मागे डोकं टेकून डोळे बंद करून बसला होता. कुणी केलं असेल हे? माझा लॅपटॉप हॅक करणं मुळीच शक्य नाही. मग हे झालं कसं? मे बी त्याला त्याच्या टॅलेंटवर प्रोजेक्ट मिळत असणार. लेट्स सी, बघू काय होतं, युवी स्वतःशीच विचार करत म्हणाला. नंतर युवीने मनातील कॉन्ट्रॅक्टचे विचार झटकले आणि पुढील कामावर फोकस केलं. त्याचा पूर्ण दिवस कामात निघून गेला. ऑफिस सुटायची वेळ झाली होती की लगेच त्याला गीताचा फोन आला. हॅलो भाई, काय करतोयस? गीता म्हणाली. ऑफिसमध्ये काम करत असतात गीता, युवी म्हणाला. ते मला माहीत आहे भाई, तू आत्ता फ्री आहेस का एवढं बोल, गीता पुन्हा म्हणाली. काय काम आहे? लवकर सांग, माझ्याकडे वेळ नाही आहे, युवी म्हणाला. आम्हाला आज पबमध्ये जायचं आहे, गीता म्हणाली. मग जाऊन या ना, मी कुठे तुम्हाला रोखलं आहे, युवी म्हणाला. भाई, आम्हाला तुझ्यासोबत पबमध्ये जायचं आहे, गीता म्हणाली. बच्चा, मला अजिबात वेळ नाही आहे, वाटल्यास मी रघुला तुमच्यासोबत पाठवतो, युवी तिला समजावत म्हणाला. अजिबात नाही हा नवरोबा, त्या चिपकूला तर अजिबात आमच्यासोबत पाठवायचं नाही, मध्येच निशाचा आवाज आला. ओ, म्हणजे हा तुझा प्लान आहे तर, युवराज निशाला म्हणाला. हो, माझाच प्लान आहे आणि तू मला पबमध्ये घेऊन जाणार आहेस, निशाने फरमान सोडला. जमणार नाही, मला भरपूर कामं आहेत, तुम्ही दोघी जणी जा, मी रघुला पाठवून देतो किंवा पीटरला तुमच्यासोबत पाठवून देतो, युवी चिडत म्हणाला. नवरोबा, तू जर आला नाहीस तर मी तिथे ऑफिसमध्ये येईल, हां, समजलं, निशाने त्याला धमकी दिली. डू वॉट एव्हर यू वॉन्ट, असं म्हणत युवराजने वैतागत फोन डिस्कनेक्ट केला. सकाळची मीटिंग, दिवसभराचं ऑफिसचं काम यामुळे त्याची आधीच चिडचिड होत होती आणि त्यात निशाने त्याचं डोकं खाल्लं होतं, म्हणून तो अजूनच जास्त चिडत होता. त्याने रागाने टेबलवरच्या फाईल हाताने जोरात बाजूला सरकावल्या आणि डोकं गच्च धरून बसला. तितक्यात रघु आणि पीटर त्याच्या केबिनमध्ये आले. काही त्रास होतोय का बॉस? पीटर काळजीने म्हणाला. युवराज काहीच बोलत नव्हता. भैयासाहेब, घरी जायचं का आपण? रघु पुन्हा म्हणाला. घरी जायचं नाहीये म्हणून तर डोकं दुखत आहे ना रघु, युवराज वैतागत म्हणाला. पीटर आणि रघु दोघेही एकमेकांकडे नकळून पाहत होते. काय झालं भैयासाहेब, काही प्रॉब्लेम झाला आहे का? रघु काळजीने म्हणाला. युवराजने डोकं वर करून त्या दोघांकडे पाहिलं. निशाला आज रात्री पबमध्ये जायचं आहे आणि तेही माझ्यासोबत, पण माझी अजिबात इच्छा नाही आहे, युवराज शांतपणे म्हणाला. धत तेरिकी, एवढंच ना? तर मग तुमचा मूड बनवण्यासाठी माझ्याकडे एक खुशखबर आहे, रघु खट्ट्याळ हसत म्हणाला. युवराजने भुवया उंचावल्या. रघु त्याच्याकडे पाहत पुन्हा हसत होता. आता सांगणार आहेस की नाही? युवराज चिडत म्हणाला. भैयासाहेब, ती निळ्या डोळ्यांची परी पण आज पबमध्ये जात आहे, रघु डोळे मिचकावत म्हणाला. कोण निळ्या डोळ्यांची परी? पीटर गोंधळून म्हणाला. पीटर, भैयासाहेबांना एक निळ्या डोळ्यांची परी आवडली आहे, रघु हसत म्हणाला. रघु, असं काही नाही आहे, युवराज गालात हसत म्हणाला. हो का? जर असं काही नाही आहे तर मग तिचा पत्ता, नाव, गाव शोधण्यासाठी मला का बरं सांगितलं होतं? रघु म्हणाला आणि मग युवराज काहीच बोलत नव्हता. बॉस, हु इज निळ्या डोळ्यांची परी? पीटरला आता जाणून घेण्याची खूपच उत्सुकता निर्माण झाली होती. स्पर्शिका देशमुख, सिस्टर ऑफ साहिल देशमुख, युवराजने पीटरला सांगितलं. त्या दिवशी आपल्या ऑफिसमध्ये आल्या होत्या त्याच ना? पीटर आठवत म्हणाला. हो, तीच, युवराज गालात हसत म्हणाला. नाईस चॉईस बॉस, पीटर म्हणाला. म्हणजे आम्हाला यावर्षी वहिनीसाहेब मिळणार तर? पीटर पुन्हा म्हणाला. हो तर, नक्कीच मिळणार पीटर, बाबा आजी गावावरून आले की त्यांना सांगून देणार आहे मी, रघु हसत म्हणाला. आजी किती खुश होईल ना भैयासाहेब तुमच्या लग्नाबद्दल ऐकून, रघु म्हणाला. पण बॉस, निशा मॅडम, त्यांचं काय? पीटर मध्येच म्हणाला. माझ्या आयुष्यात फक्त स्पर्श येणार, नाहीतर कुणीही नाही, युवराज ठामपणे पीटरला म्हणाला. वा भैयासाहेब, एकदम भारी, लय झाक, रघु त्याच्या गोष्टीवर खुश होत म्हणाला.
मग युवराज, पीटर आणि रघु एकमेकांना पाहून हसत होते. मग आता तरी जाणार ना पबला? रघु खट्टाळ हसत म्हणाला. जातोय. ती कोणत्या पबमध्ये जाते? युवराज म्हणाला. मूनलाईटमध्ये, रघुने त्याला सांगितलं. ओके, आपण रात्री तिथे जातोय. असं म्हणत युवराज चेअरवरून उठला आणि त्याचा कोट घेऊन बाहेर पडला. त्याच्या मागे गालात हसत पीटर आणि रघुसुद्धा केबिन बाहेर पडले. थोड्याच वेळात रघु आणि युवराज दोघे घरी निघून आले. युवराजला बघून निशा खूप खुश झाली आणि तिने पळत जाऊन त्याला मिठी मारली. युवराजला तिचं असं चिपकणं अजिबात आवडत नव्हतं, पण तिला सांगूनही काही उपयोग नव्हता, म्हणून त्याने एक सुस्कारा सोडला आणि तिला लगेच बाजूला केलं. थँक्यू नवरोबा, तू माझं ऐकलं. निशाने परत त्याच्या हाताला तिच्या हातांचा विळखा घातला. तुम्हाला जायचं होतं ना पबमध्ये, मग अजून तयारी का केली नाही? जा तयार व्हा. युवराज तिचा हात काढत म्हणाला. रिअली भाई, तू येणार आहेस? गीता म्हणाली. त्यासाठीच ऑफिसमधून लवकर आलोय ना? युवराज तिच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाला. थँक्यू भाई, गीता त्याला मिठी मारत म्हणाली. मग युवराजने तिला गोड स्माईल दिली आणि त्याच्या रूममध्ये निघून गेला. बघितलं गीता, माझ्या एका शब्दात तुझा भाई कसा पळत घरी आला? किती प्रेम करतो तो माझ्यावर. निशा हसत म्हणाली. शब्दात नाही, तू त्याला ऑफिसमध्ये येण्याची धमकी दिलीस. गीता हसत म्हणाली. ते काहीही असो, प्रेम आहे म्हणूनच आला ना. आय नो ही लव्ज मी, पण ना अखडू ते प्रेम दाखवत नाही. निशा पुन्हा म्हणाली. कळलं. चला तयार होऊन, नाहीतर भाई उशीर झाला म्हणून जायचं कॅन्सल करेल. गीता म्हणाली. नो, चल लवकर, निशा म्हणाली आणि मग दोघीही तयार व्हायला त्यांच्या रूममध्ये निघून गेल्या. मूनलाईट पब. प्रियाचा बर्थडे असल्याने प्रियाने तिच्या काही कॉलेज फ्रेंड्सला क्लबमध्ये पार्टी दिली होती. त्यासाठी स्पर्शिकाचा सगळा ग्रुप तिथे आला होता. योगायोगाने वीरसुद्धा त्याच्या मित्रांसोबत तिथं आला होता. हे वीर, लुक ॲट हर, काय कमाल दिसते यार ती, वीरचा एक मित्र म्हणाला. हु इज शी? त्यांच्या मित्रांची गर्लफ्रेंड तिला पाहून म्हणाली. डोंट नो, बट व्हॉट अ ब्युटिफुल स्माईल अँड दॅट ब्ल्यू आईज. वीरचा मित्र तिचं वर्णन करत म्हणाला. ब्ल्यू आईज म्हणताच वीरने पाठीमागे वळून पाहिलं. स्पर्शिका? वीर म्हणाला. यू नो हर? त्याचा मित्र म्हणाला. नो, बट आय एम इंटरेस्टेड इन हर. वीर त्याच्या मित्राला एक आय विंक करत म्हणाला आणि ग्लास ठेवून जागेवरून उठला. त्याने तोंडात माउथ फ्रेशनर स्प्रे केला आणि तिच्या जवळ गेला. स्पर्शिका तिच्या एका मैत्रिणीसोबत सॉफ्ट ड्रिंक घेत टेबलवर बसली होती आणि बाकीच्या छान डान्स फ्लोअरवर एन्जॉय करत होत्या. हाय, वीर पाठीमागून त्यांच्या जवळ येत म्हणाला. स्पर्शिकाने वळून बघितलं आणि वीरला तिथं पाहून ती खूप खुश झाली. हाय असं म्हणत स्पर्शिका जागेवरून उठली. तू इथे? वीर म्हणाला. फ्रेंडचा बर्थडे आहे, सो पार्टी टाईम. स्पर्शिका हसत म्हणाली. ग्रेट, म्हणजे तुलाही पार्टी करायला आवडतं तर? वीर म्हणाला. हो, स्पर्शिका हसून म्हणाली. मग तू तिथं एन्जॉय करायचं सोडून इथे काय करतेस? वीर म्हणाला. माझा मूड नव्हता आणि मला असं फास्ट डान्स करता येत नाही. स्पर्शिका म्हणाली. नो प्रॉब्लेम, मी तुला सांगतो, सोपं असतं, बस 1-2 स्टेप तर असतात, सगळे त्याच फॉलो करतात. वीर तिला म्हणाला. नाही नको, मला नाही जमणार. स्पर्शिका म्हणाली. मी आहे ना, मी सांगतो तसं कर, कम. असं म्हणत वीरने स्पर्शिकासमोर त्याचा हात केला. मग तिनेही कचरत त्याच्या हातात हात दिला आणि मग वीर तिला घेऊन डान्स फ्लोअरवर आला. त्याने तिला बेसिक स्टेप्स सांगितल्या आणि स्पर्शिकाने त्या लगेच कॅच करत डान्स करत होती. हळूहळू तिला छान जमायला लागलं. सी, मी म्हणलं होतं ना जमेल. डू यू परफेक्ट, वीर म्हणाला. त्यावर स्पर्शिका खुश झाली आणि हसली. ब्युटिफुल स्माईल, वीर लगेच म्हणाला. थँक्स, स्पर्शिका लाजून म्हणाली. मग वीरने तिच्याशी जवळीक साधून डान्स करायला सुरुवात केली. तोही तिला आवडत असल्याने तीही त्याच्यासोबत बिनधास्त नाचत होती. युवी, निशा आणि गीतासोबत तिथं आला. त्याने सगळ्या पबवर नजर टाकली आणि त्याला डान्स फ्लोअरवर स्पर्शिका दिसली. तिला पाहून त्याच्या चेहऱ्यावर लगेच मोठी स्माईल आली. वीर त्याला पाठमोरा होता, त्यामुळे अजून तो त्याला दिसला नव्हता. नवरोबा, चल ना डान्स करू, निशा त्याच्या हाताला पकडून म्हणाली. मी इथेच थांबते, तुम्ही जा. गीता म्हणाली. बच्चा, तुला यायचं नाही? युवी म्हणाला. नो भाई, तुम्ही जा, मी थांबते इथेच. गीता म्हणाली. आर यू ऑल राईट? युवी काळजीने म्हणाला. हो भाई, गीता म्हणाली. ती नाही म्हणते ना, मग आपण तर जाऊ. चल ना नवरोबा, निशा लाडात येत म्हणाली. डोंट कॉल मी नवरोबा, नाही तर मी येणार नाही. युवी तिच्या बोलण्यावर चिडत म्हणाला. ओके, नाही म्हणणार, निशा नाक मुरडत म्हणाली. गुड, चल आता. युवी स्पर्शिकासोबत डान्स करता यावा म्हणून निशासोबत डान्स फ्लोअरवर जात होताच की मध्येच त्याला पीटरचा फोन आला. 1 मिनिट हां. युवीने मध्येच थांबून फोन घेतला. ओ गॉड, हा फोन पण आत्ताच यायचा होता का?
निशा पुटपुटली. गोंगाट असल्याने युवीला क्लिअर ऐकू येत नव्हतं, म्हणून तो फोनवर बोलत पब बाहेर निघून गेला. निशा पाय आपटत परत गीताजवळ येऊन बसली. काय गं, काय झालं? गीता निशाचा पडलेला चेहरा पाहून म्हणाली. यार, इथे ना आमच्या प्रेमाचे खूपच दुश्मन आहेत. जरा म्हणून मोकळं सोडत नाहीत. मध्येच त्या पीटरचा फोन आला. निशा चिडत म्हणाली. रिलॅक्स, फोन झाल्यावर जा ना. गीता तिला समजावत म्हणाली. बघ ना, ती लोकं किती छान एन्जॉय करत आहेत. खास करून ते कपल किती छान आहे ना, निशा म्हणाली. गीताने समोर पाहिलं तर वीर बेधुंद होऊन स्पर्शिकासोबत नाचत होता. किती छान कपल आहे ना ते, जस्ट लाईक मेड फॉर इच अदर, निशा त्यांना पाहून म्हणाली. पण वीरसोबत दुसरी मुलगी बघून इकडे गीताला खूपच राग येत होता. त्यात निशा त्यांची भरभरून तारीफ करत होती आणि स्पर्शिका होती सुद्धा तेवढीच सुंदर, की ज्यामुळे गीताला वीरपेक्षा जास्त आता स्पर्शिकाचा राग यायला लागला होता. गीता रागात जागेवरून उठली आणि काही न बोलता ताडताड पावले टाकत बाहेर निघून गेली. गीता, काय झालं? गीता, निशा तिच्या मागे पळत येत म्हणाली. युवी नेमकाच फोन कट करून आत येत होता. तेच त्याला गीता रागात बाहेर येताना दिसली आणि निशा तिच्या मागे तिला आवाज देत येताना दिसली. व्हॉट हॅपन बच्चा? युवी गीतासमोर येत म्हणाला. भाई, मला घरी जायचं आहे. गीता म्हणाली. अगं, पण आपण आत्ताच तर आलोय ना, निशा म्हणाली. भाई प्लीज, मला आत्ताच्या आत्ता घरी जायचं आहे. गीता रागात म्हणाली. ओके, पण झालं तरी काय मला सांगशील? युवी म्हणाला. भाई प्लीज, आय एम नॉट फिलिंग वेल, प्लीज गो. गीता त्याला कळवळून म्हणाली. ओके कम. युवी म्हणाला. तसं त्याला स्पर्शिकाला न भेटता जावं लागत आहे, म्हणून त्याचा थोडा हिरमोड झाला. पण त्याच्यासाठी त्याची बहीण जास्त महत्त्वाची होती, जिच्यासाठी तो स्वतःच्या सुखाचाही विचार कधी करत नव्हता. ए हॅलो, काय ओके? तिला जायचं तर जाऊ दे ना, आपण तर एन्जॉय करू. गीता, तू ड्रायव्हरसोबत जा हां. युवराज कम. निशा त्याचा हात पकडत म्हणाली. निशा, गीता थांबणार नसेल तर मीही नाही थांबणार, युवराज ठामपणे म्हणाला. धिस इज नॉट फेअर नवरोबा. मी फक्त काही दिवसांसाठी आले आहे. आज इतक्या दिवसांनी आपण एकत्र टाईम स्पेंड करतोय, तू त्यात नाही म्हणतोयस? निशा म्हणाली. भाई तुम्ही थांबा, मी जाईन ड्रायव्हरसोबत. गीता म्हणाली. अजिबात नाही, युवी पुन्हा म्हणाला. गीता माझ्यासाठी सर्वस्व काही आहे. जर तिचा मूड नाही आणि तिला घरी जायचं आहे तर आपण घरी जातोय, समजलं? तुला थांबायचं असेल तर तू थांबू शकतेस. घरी गेल्यावर मी तुझ्यासाठी गाडी पाठवून देईन. युवी निशाला थंड आवाजात पण धारदार शब्दात म्हणाला. निशा त्याच्याने बिचकली. ओके चला. निशा मन मारून तंतनत पुढे निघून गेली. आय एम सॉरी भाई, माझ्यामुळे तुमचा मूड स्पॉईल झाला, गीता नाराजी व्यक्त करत युवराजला म्हणाली. अजिबात नाही, माझा मूडपेक्षा मला तू जास्त इम्पॉर्टंट आहेस. चल, युवी म्हणाला आणि तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि तिला घेऊन पार्किंग लॉटमध्ये आला. टू बी कंटिन्यूड. श्रोतेहो, आजचा भाग जरा मोठा आहे, त्यामुळे प्रत्येकाने कमेंट करायची आहे हां. आणि हो, भाग कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. ज्यांनी अजून स्टोरी वाचायला सुरुवात केली नाही आहे त्यांनी अगोदरचे भाग वाचून घ्या, म्हणजे तुम्हाला स्टोरीची लिंक लागेल. चला तर मग आता इथेच थांबू. धन्यवाद. भेटूया पुढील भागात.